नमस्कार मित्रांनो, यशोदा प्रबोधिनी अकॅडमीत आपले पुनश्च स्वागत आहे। काल आपण समाज सुधारक या टॉपिकवर काही क्वेश्चन घेतले होते। आज आपण राज्यघटनेशी निगडित काही क्वेश्चन घेणार आहोत। यशोदा प्रबोधिनी आपल्यासाठी रोज अशाच प्रकारचे प्रश्नसंच घेऊन येणार आहेत। तरी आपल्याला असे प्रश्नसंच आवडत असल्यास आपण या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा आणि रोज या चॅनलवर आपले वेगवेगळ्या प्रतिक्रिया कळवा आणि कोणत्या टॉपिकला आपल्याला अवघड जात आहे त्या टॉपिकवर आपण वेगवेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण घेण्यात येईल। चला तर मग आजच्या टॉपिककडे आपण वळूयात। तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या जाणवत आहे टॉपिक कळताना वगैरे त्या आम्हाला तुम्ही कळवू शकता। त्यानुसार आपण टॉपिक ठरवू आणि त्यांचे स्पष्टीकरण तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल। चला तर मग आज प्रथम क्वेश्चन घेऊ आजचा। संघराज्यांचे मॉडेल म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते? आता संघराज्य म्हणजे कसं, आपलं राज्य आहे, आपल्या महाराष्ट्र राज्य आहे, कर्नाटक राज्य आहे, अशा आपल्या राज्यांची मिळून एक संघ तयार होतो, त्याला संघराज्य मॉडेल असे म्हणतात। आता यांचं जो मॉडेल आहे समजा तो आहे अमेरिका, कारण का सर्वात पहिले अमेरिकेमध्येच संघराज्यांचे मॉडेल उभे राहिले। संघराज्यांचे मॉडेल अमेरिकेमध्ये 1787 पासून आहेत। आता संघराज्यांचे मॉडेल दोन प्रकारचे असतात, एक असतात एकात्मक शासन पद्धती आणि एक असतात विघटनात्मक शासन पद्धती। एकात्मक आणि एक विघटनाद्वारे। आता एकात्मक आणि विघटनाद्वारे या दोघांमध्ये एक वेगवेगळा संबंध आहे बघा। एकात्मक जे असते ना त्याच्यामध्ये संघराज्य पद्धतीमध्ये समजा खूप सारे जे आर्थिक आणि राजकीयरित्या दुर्बल राज्य असतात ते एकत्र येऊन एक राज्य तयार करतात। त्याचं उत्तम उदाहरण आहे USA म्हणजेच अमेरिका। यांच्या 1787 मध्ये अशा 13 देशांनी म्हणजे एक छोटे दुर्बल राज्य देश होते, त्यांनी एकत्र येऊन एक देश स्थापन केला USA। त्याच्या अंतर्गत त्यांनी एकात्मक शासन पद्धतीचा अवलंब केला। तिथे एकात्मक शासन पद्धतीमध्ये त्या देशामध्ये राज्याची राज्यघटना वेगळी असते आणि केंद्राची राज्यघटना वेगळी असते आणि दोघांना वेगवेगळे अधिकार दिलेले असतात आणि न्यायव्यवस्था ही वेगळी असते आणि विघटनाद्वारे उभे असतात। याचं उत्तम उदाहरण आहे कॅनडा। आणि कॅनडाने या पद्धतीचा अवलंब केला 1867 ला आणि याच कॅनडा पद्धतीचा अवलंब भारताने केलेला आहे। भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता आणि राज्यघटनेचा अभ्यास चालू होता त्यावेळेस राज्यघटनेचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अंतर्गत येणारे 6 सदस्य, या सदस्यांनी कॅनडा पद्धतीचा अवलंब करून संघराज्य पद्धतीचा अवलंब केला। याच्यामध्ये म्हणूनच आपल्या राज्यघटनेमध्ये संघराज्य हे कुठेही दिसणार नाही। संघराज्य हा शब्द फक्त अमेरिकेसाठी जास्त करून वापरला जातो। आपण राज्यांचे संघ आहोत, म्हणजे आपल्या राज्यांना अमेरिकेसारखा असं विभागून जाण्याचा हक्क नाही। म्हणजे अमेरिकेमध्ये कोणताही राज्य स्वतः अमेरिकेपासून वेगळं होऊ शकतो, पण भारतातलं कोणताच राज्य असा अमेरिकेसारखा वेगळा होऊ शकत नाही। म्हणून भारत हे राज्यांचा संघ आहे आणि अमेरिका हे संघराज्य आहे, म्हणजे राज्य येऊन त्यांनी त्याचा एक देश निर्माण केले आणि आपल्या देशामध्ये आपण वेगवेगळे राज्य निर्माण करून त्यांना वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत। याचे एकात्मकसाठी कधी USA आणि विघटनाद्वारे कॅनडा आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या। संघराज्यांचे मॉडेल म्हणजे अमेरिका। आणि त्यातही जर तुम्हाला असाही प्रश्न येतो, प्रत्येक वेळेस हा प्रश्न येतो की भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार कोणत्या देशाच्या याच्यावरून घेतलेला आहे, तर ते कॅनडा। भारताने कॅनडाप्रमाणे संघराज्य पद्धतीचं हे केलेलं आहे। आणि त्यात येतं मग अजून एक एकात्मकरित्यामध्ये एक फ्रान्स येतं। अजून फ्रान्समध्ये कसं आहे का सरकार स्वतः आहे, तिथे सरकार केंद्र सरकार आहे, केंद्र सरकार त्यातले थोडेसे अधिकार राज्यांना देतात आणि ते राज्य त्या अधिकारांचा उपयोग करून राज्य चालवतात, पण मुख्य अधिकार हे केंद्राकडेच असतात। तर आपल्याला हा क्वेश्चन समजलाच असेल। चला वळूया समोरच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 2, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? बघा, घटना दुरुस्त्या होतात। आपला मागाशी आपण भरपूर वेळेस हा शब्द बातम्यांमध्ये वगैरे ऐकत असतो। घटना दुरुस्ती म्हणजे 2 प्रकारची होत असते, एक 368 अंतर्गत होत असते। 368 अंतर्गत जी घटना दुरुस्ती होत असते त्याच्यामध्ये उपस्थित असलेल्या एक मिनिट,
368 नुसार जी घटना दुरुस्ती असते त्याला संसदेतील 2/3 मेजॉरिटी पाहिजे असते आणि अर्ध्या राज्यांचे म्हणजे जेवढे आपले पूर्ण राज्य आहेत त्यांच्या अर्ध्या राज्यांची संमती होऊन जी घटना दुरुस्ती होते ही कठोरता असते ती 368 अंतर्गत होत असते. जसे आपली जीएसटीची सुधारणा झाली होती मागे, ही कठोर होती. आणि एक दुसरी असते एक लवचिक प्रकारे होत असते, याला फक्त एक संसदेची 2/3 मेजॉरिटी लागते. जसं आपण कलम 370 रद्द केलं होतं. ही घटना दुरुस्तीसाठी फक्त संसदेची 2/3 मेजॉरिटी म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा या दोघांनी मिळून 370 रद्द केलं होतं घटना दुरुस्ती करून. आणि हेच कलम 368 अंतर्गत आपण जीएसटी लागू केलं. जिथं राज्यांचा विषय आला तिथं आपल्याला 2/3 मेजॉरिटी तर लागतेच, परत अर्ध्या राज्यांची संमतीही लागते. तीनशे 368 नुसार घटना दुरुस्ती हे प्रत्येक वेळेस, आता पोलीस भरतीला तर एवढं विशिष्ट असं स्पष्टीकरण असं देणार नाही, तुम्हाला प्रत्येक वेळेस हाच क्वेश्चन येईल पोलीस भरतीला का राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणत्या कलमाचा उपयोग केला जातो, ते 368. आता बाकीचे कलमही आपण याच्यासोबत समजून घेऊ. याच्यात कलम क्रमांक आहे 27. आता कलम क्रमांक 27 कशासाठी वापरला जातो, हा आहे आपण जे विविध धार्मिक याच्यासाठी कर दिले जातात, याच्यासाठी 27 हा कलम म्हटला होता. हे आपला हक्क आहे, आपण कोणत्याही धर्मासाठी कर वगैरे देऊ शकतो, त्याच्यामध्ये येतात. कलम 370 आहे, हे रद्द झालेलं आहे, हे जम्मू काश्मीरसाठी. आणि 352 हे तर आपलं आणीबाणीसाठी. हेही लक्षात असू द्या, तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारला जाईल आणीबाणीसाठी कोणत्या कलमाचा उपयोग केला जातो. हे 352 अंतर्गत भारतामध्ये आणीबाणी लागू केल्या जाते. आपल्याला दुसरा क्वेश्चनही चांगल्या प्रकारे समजला असेल आणि काही अडचण असेल तर आपण कळवू शकतात. वळूया आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे. भारतीय राष्ट्रीय चिन्ह खालील कोणत्या वाक्य छापले आहे. आपलं जे राष्ट्रीय चिन्ह आहे, राष्ट्रीय चिन्ह काय आहे आपलं राष्ट्रीय चिन्ह आहे अशोक स्तंभ. त्या अशोकाच्या याच्यावरून घेतलेला अशोक स्तंभ आहे, त्याच्यामध्ये 4 सिंह असतात. एक सिंह आपल्याला दिसतो, एक डाव्या आणि एक उजव्या बाजूला असतो आणि एक पाठीमागच्या बाजूला असतो, जो आपल्याला दिसत नाही. असे 4 सिंह असतात. आणि एक आपला डाव्या बाजूला असतो घोडा आणि उजव्या बाजूला असतो खाली बैल, आणि एक हत्ती आणि एक सिंह, असं ह्याच्यावर 4 चित्र खाली कोरलेले असतात. आणि याच्या खाली जे वाक्य लिहिलं असतं राष्ट्रीय चिन्हाखाली ते आहे सत्यमेव जयते. आणि हे घेतलेलं आहे आपण उडुक उपनिषदावरून. कुठून घेतलेलं आहे आपण हे? उडुक उपनिषदावरून. हे समोर येणार आहे आपल्याला, असं क्वेश्चन आहे आपल्याकडे, ते आपण हे करू. सत्यमेव जयतेच म्हणजे काय? सत्याचा विजय, याचा अर्थ होतो. समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो. आता प्रत्येक निर्णय कोणत्या रीतीने घेतला जातो? सामूहिक रीतीने घेतला जातो. आणि ज्याही मंत्र्याला याच्याशी समजा सुसंगतता नसते किंवा एखाद्या मंत्री त्या निर्णयाला विरोध करू शकतो, आणि यापूर्वीही भरपूर मंत्र्यांनी याला विरोध केला आहे. तसंच 1955 मध्ये हिंदू कोड बिल आणण्यात आलं होतं मंत्रिमंडळामध्ये, आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते मांडलं होतं, आणि त्याला मंत्रिमंडळात विरोध झाला होता. याच्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामाही दिला होता. असं भरपूर वेळेस असं होतं की एखाद्या बिलाला विरोध असतो आणि त्यावेळेस तो मंत्री त्या निर्णयाला विरोध म्हणून राजीनामा दाखवत असतो. म्हणून कोणताही मंत्रिमंडळाचा निर्णय हा सामूहिक होत असतो. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? बघा, भारतीय राज्यघटनेचा आत्मा हे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायच्या. वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला. भारतीय घटनेचा आत्मा आहे राज्यघटनेचा सरनामा. आपलं जे सुरुवातीला आपण जे उद्गारतो, मी भारतीय लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, हे जे आपल्याला सुरुवातीलाच येतो, जो आपला स्तंभ आहे तो भारतीय राज्यघटनेचा सरनामा. हाच भारतीय, यालाच होरोस्कोप असंही म्हणतात.
आणि हे KM मुन्शी यांनी हॉरोस्कोप असं म्हणलं होतं. आणि पंडित ठाकूरदास भार्गव यांनी राज्यघटनेचा आत्मा आता इथून पुढे लक्षात असू द्या, भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्यालाच राज्यघटनेचा आत्मा असंही म्हणतात. आणि याला म्हटलं होतं पंडित ठाकूरदास भार्गव यांनी आत्मा म्हणलं होतं. आणि सरनाम्यालाच हॉरोस्कोप असेही म्हणतात. KM मुन्शी यांनी हॉरोस्कोप असं म्हटलं होतं. चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? बघा, राष्ट्रपती माफीचा अधिकार इथं 4 कलम दिले आहेत. कलम 42. कलम 42 हे मार्गदर्शक तत्वात येतं. मार्गदर्शक तत्वामध्ये याच्यामध्ये प्रस्तुतीविषयक सहाय्य येतं, कामाची न्याय मागणी आणि प्रस्तुतीविषयक सहाय्य. हे कलम 42 मध्ये येतं. कलम 52 मध्ये राष्ट्रपतीची नियुक्ती येते. आणि कलम 62 मध्ये येतं माफीनामा. नुसार राष्ट्रपती कोणालाही माफी देऊ शकतात किंवा त्याची शिक्षा सौम्य करू शकतात किंवा यांना त्या शिक्षेमध्ये थोडी सवलत देऊ शकतात. आणि 62 नुसार असतो पदावधी. म्हणजे राष्ट्रपती जर त्यांचा पदावधी दरम्यान त्यांचा मृत्यू वगैरे झाला तर ते कोणत्या तो पदावधी असा असतो का त्या पदावधीच्या अंतर्गत निवडणुका घेण्यात येतील किंवा दुसरा एखादा उपराष्ट्रपती कलम 62 नुसार त्या पदावर किती पदावधीसाठी राहू शकतो हे कलम 62 नुसार ठरवण्यात येतं. तुम्हाला 6 नुसार मेन क्वेश्चन समजला असेल. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? माफीचा अधिकार आहे कलम 72 नुसार. कधी लक्षात असू द्या, कलम 72 नुसार. आणि इथंच विचारू शकतो तुम्हाला का राज्यपालांना माफीचा अधिकार कोणत्या कलमानुसार येतो? राज्यपालांना 161 नुसार माफीचा अधिकार देण्यात आलेला आहे. आपल्याला 6 नंबर क्वेश्चन समजला असेल. चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. राज्यपालाचे पद रिकामे असल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते? बघा, राज्यपालांचे पद रिकामे असले किंवा राष्ट्रपतींचे रिकामे असले तर राष्ट्रपतींचे रिकामे असले तर उपराष्ट्रपती सांभाळतो. उपराष्ट्रपतीचे रिकामे असेल तर मुख्य न्यायाधीश सांभाळतो. तसंही राज्यात आहे, राज्यपालाचे रियुक्त असेल तर उपराज्यपाल तर पद नसतं महाराष्ट्रामध्ये वगैरे किंवा कोणत्याही राज्यात, तर तिथे सांभाळतात मुख्य न्यायाधीश. कोण सांभाळतं? मुख्य न्यायाधीश. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना टिंबटिंब हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो. बघा, मी परत तुम्हाला सांगितलं होतं आत्मा हॉरोस्कोप आपण सरनामा म्हटलं होतं. इथं पण बघा, भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना आधारभूत व महत्वाचा ठरणारा भाग कोणता आहे? सरनामा. हा 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरू यांनी संविधान समोर मांडला होता आणि याला मान्यता भेटली होती 22 जानेवारी 1947 ला. ही लक्षात असू द्या, प्रत्येक वेळेस तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न येतात. एक अर्थ लावताना हाता येतोच, पण हा क्वेश्चन भरपूर वेळ चाललाय का सरनामा कोणत्या दिवशी मांडण्यात आला होता? हा 13 डिसेंबर 1946 ला संविधानासमोर मसुदा म्हणून मांडण्यात आला होता आणि 22 जानेवारी 1947 ला त्याची मान्यता भेटली होती. चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. भारतीय संसदीय शासन पद्धतीत कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आले आहेत? आता बघा, आता प्रेरणा आणि सगळं म्हटलं तर आपण कोणाकडून घेणार आहे?
संसदीय शासन पद्धतीचे आपले मालक चालकच इंग्लंड होते. तर मग ही कोणाकडून घेतला? इंग्लंडकडून. आणि खास करून 1935चा जो कायदा होता, भारतीय शासन कायदा, भारतीय शासन कायदा जो होता 1935चा, त्याच्यावर मुख्यतः आपण ही पद्धत घेतलेली आणि आपला प्रेरक देश होता इंग्लंड. चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते? भारताच्या राष्ट्रपतींना शपथ दिली जाते पद व गोपनीयतेची. कोण देतात? हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. भारतीय न्यायाधीशांना आपलं राष्ट्रपतींना शपथ देतात आणि ही शपथ असते कलम 60 नुसार. चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. राज्यसभेचे सभापती कोण असतात? बघा, राज्यसभा आहे, सध्या आपल्या राज्यसभेचे सभापती कोण आहेत? धनखड. आणि धनखड कोण आहेत? आपले उपराष्ट्रपती. म्हणून राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. आणि हे असतात कलम 89 नुसार. आपण हे घेतलेलं आहे उपराष्ट्रपती हे पद USA वरून, म्हणजेच अमेरिका. अमेरिकेमध्ये सिनेट, जसं आपल्याकडे राज्यसभा असते तसेच अमेरिकेमध्ये सिनेट असते. आणि सिनेट आणि आपल्या राज्यसभेमध्ये त्यांचा जो अध्यक्ष असतो तो उपराष्ट्रपती असतो. आपल्याला हा क्वेश्चन समजलाच असेल. चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्यांची संख्या किती असते? महाराष्ट्राची विधान परिषद आहे, विधान परिषद जी असते, समजा आपली एक विधानसभेच्या आत्ताच निवडणूक झाली आणि एक असते विधान परिषद, त्यांची सदस्यांची संख्या किती आहेत? बघा, महाराष्ट्र संख्या आहेत 78. आता हे 78 सदस्य जे असतात ते निवडून जातात वेगवेगळ्या क्षेत्रातून. ते जिल्हा परिषद मधून निवडून जातात, ते शिक्षण क्षेत्रातून निवडून जातात, ते पदवीधर मतदारसंघातून निवडून जातात आणि काही हे विधानसभेतून निवडून दिल्या जातात. यांची वाटणी वेगवेगळ्या प्रकारे होत असते. जर कधी हे पदवीधर मतदारसंघातून जातात तर हे एकाच 12 जातात. जर हे शिक्षक मतदारसंघातून जातात तर एकाच 12 जातात. जर हे जिल्हा परिषदेतून जातात तर एकाच 6 जातात. जर हे राज्यपालाकडून नियुक्त होत जातात तर एकाच 6 जातात. आणि ह्यांची नियुक्ती जर कधी विधानसभेतून होत असेल तर हे एकाच 3 होत असते. हे लक्षात असू द्या आपण चांगल्या प्रकारे. चला तर मग समोर वळूया. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? परिशिष्ट म्हणजे आपल्या अनुसूच्या किती आहेत? पहिले होत्या आपल्याकडे 8. त्याच्यानंतर वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या करून त्या सूच्यांची संख्या आता झालेली आहे 12. 2025 रोजी त्यांची संख्या आहे 12. 1950 रोजी होती 8. त्याच्यात 9, 10, 11, 12 या नवीन 4 सूच्या जोडण्यात आलेल्या आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित? बघा, आताच्या परिशिष्ट म्हणजेच अनुसूच्या आणि त्यातलं जे 8वं आहे ते कोणत्या बाबीशी निगडित आहेत? बघा, आपण प्रत्येक परिशिष्ट जाणून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या. आता हे कशाशी निगडित आहे? हे 7व्या अनुसूचीमध्ये आहेत. भाषानंतर बघू आपण पंचायत राज. आता हे नवीन जोडलं होतं, हे येतं आपल्या पंचायत राज 9व्या अनुसूचीमध्ये. नाही, एक मिनिट. पंचायत राज आणि नगरपालिका यातलं पंचायत राज भाषा हे आपलं 8वी. नगरपालिका येतं आपलं 11व्या अनुसूचीमध्ये आणि पंचायत राज येतं आपलं 11व्या सूचीमध्ये आणि नगरपालिका 12व्या अनुसूचीमध्ये. क्षमा असावी. आपण एकदा परत समजून असूया.
भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधित? केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जबाबदाऱ्या हे 7व्या अनुसूची संबंधित आहेत, भाषा हे 8व्या अनुसूची संबंधित आहेत, पंचायत राज हे 11व्या अनुसूची संबंधित आहेत आणि नगरपालिका व महानगरपालिका हे 12व्या अनुसूचीशी संबंधित आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे? बघा, मूलभूत कर्तव्य किती आहेत आपले? मूलभूत कर्तव्य 11 आणि यांचा समावेश कधी करण्यात आलेला आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 या रोजी 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता आणि हे सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार हे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले होते. आणि त्याच्यानंतर एक मूलभूत कर्तव्य हे 2002 रोजी 86वी घटना दुरुस्तीनुसार लागू करण्यात आलं होतं आणि हे शिक्षणासंबंधित होतं. आपण 86व्या घटना दुरुस्तीनुसार शिक्षणाचा मूलभूत हक्क 2002 ला तयार केला होता आणि याची 86वी मूलभूत कर्तव्य याचा समावेश केला होता आणि मूलभूत हक्कामध्ये कलम क्रमांक 21 मध्ये याचा समावेश करण्यात आला होता. परत एकदा समजून घ्या. भारतीय राज्यघटनेचा मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटनेत करण्यात आलेला आहे? तर ती आहे 42वी 1976 ची. तीही लक्षात असू द्या. आणि सुवर्णसिंह समिती. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केलेले आहे? बघा, आता खालील सगळ्या कलम आपण समजून घेणे आवश्यक आहेत. प्रथमतः कलम क्रमांक 19 ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी निगडित आहे. म्हणजे भाषा स्वातंत्र्य. अनुच्छेद 14 ही समानतेशी निगडित आहे. आणि 22 हे आपल्या अटक व स्थानबद्धता याच्याशी संबंधित आहे. आणि ही 21 कलम ही आपल्या जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याशी निगडित आहे. तर आपल्या याचं उत्तर आहे कलम क्रमांक 21 हे आपल्या जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याशी निगडित आहे. तुम्हाला याच्यावर एक वेगळ्या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो का विदेशी वारीसाठी किंवा विदेशात हिंडण्यासाठी किंवा तुम्हाला विदेशात स्वतंत्रपणे जाण्यासाठी कोणत्या कलमांतर्गत हक्क भेटतात? तर ते कलम क्रमांक 21. कलम क्रमांक 21 अंतर्गत तुम्हाला विविध स्वातंत्र्य भेटतात. चांगल्या पाण्याचे स्वातंत्र्य भेटतात, तुम्हाला चांगल्या पर्यावरणाचे स्वातंत्र्य भेटतात, तुम्हाला सुरक्षेचे स्वातंत्र्य भेटतात. हे कलम 21 अंतर्गतच भेटतात हे सगळे स्वातंत्र्य तुम्हाला याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एक मार्गदर्शक तत्व एक मूलभूत हक्क जे आहे ते मूलभूत हक्क टॉपिकवर आपण एक वेगळं लेक्चर घेऊ. त्या अंतर्गत आपण हे सगळं व्यवस्थित प्रकारे समजून सांगू का 21 अंतर्गत कोणते कोणते तुम्हाला अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे होतो. चला तर मग आजच्या समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. महाराष्ट्र सरकारने संमत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला इतक्या शिक्षेची तरतूद आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने 2013 रोजी ज्यावेळी अनिष्टच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र सरकारने 2013ला जादूटोणा व प्रतिबंधक कायदा आणला होता. कधी? 2013ला. त्याच्या अंतर्गत एक शिक्षा ठरवण्यात आली होती. भरपूर आपल्याकडे गावाकडे किंवा कोकणामध्ये जी काळी जादू वगैरे करतात त्यांच्या विरोधात सरकारने एक कायदा आणलेला आहे
आणि त्याची शिक्षा आहे किमान 6 महिने व कमाल 7 वर्ष आणि दंड आहेत किमान 5,000 ते 50,000. बघा, बाबा बुजी कुणी असेल गावाकडे जादूटोना करत असेल तर त्यांच्यासाठी अशा शिक्षा आहेत 6 महिने ते 7 वर्ष किंवा 5,000 ते 50,000. समोरच्या क्वेश्चनकडे वळूया आपण. लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे? बघा, लोकपाल अंतर्गत लोकपाल जे अण्णा हजारेंनी लोकपालसाठी 2011 मध्ये जे आंदोलन उभं केलं होतं, त्या आंदोलनाअंतर्गत जे सरकारने 2013ला एक बिल आणलं होतं, लोकपाल बिल अंतर्गत जी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली होती त्या वेगवेगळ्या होत्या. त्याच्यात 2019 मध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या बदलाअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्याच्या विविध दोषांअंतर्गत शिक्षा दिल्या जातात. आता दोष कशा प्रकारचा आहे त्याच्यावर शिक्षा डिपेंड असते. तर त्यातले आपण कमाल शिक्षा 7 ते 10 वर्ष असते. ते 7 ते 10 वर्षांअंतर्गत त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कारणांनिमित्त त्यांना शिक्षा सुनावल्या जातात. तुम्हाला हा क्वेश्चन चांगला समजला. लोकपाल बिल बद्दलही तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे सांगण्यात येईल. जाणून घेण्याची इच्छा असल्यास वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार टिंबटिंबला आहे. बघा, भारताची जी घटनादुरुस्ती आहे त्याचे अधिकार कोणाला आहेत? आता तुम्ही संसद वगैरे भरपूर काही गोष्टी बघत असाल, त्यात घटनादुरुस्ती होतात. जसं 370वी घटनादुरुस्तीला आपण आपलं मागे 100वी घटनादुरुस्ती झाली, 101वी झाली, 102वी झाली. या घटनादुरुस्त्या कुठे झाल्या? संसदेमध्ये. यांचा अधिकार कोणाला असतो? संसदेला. संसद एक बिल पारित करते. ती लोकसभेत किंवा राज्यसभेत पहिले प्रथमतः पारित होते. नंतर जर प्रथम संसदेत पारित झाले, आपल्या लोकसभेत पारित झाले असेल तर नंतर राज्यसभेत पारित होते. नंतर त्याच्यावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी होते आणि त्याचे रूपांतर घटनादुरुस्तीत होते. आणि ही घटनादुरुस्ती होते कलम क्रमांक 368 नुसार. आपल्याला हे समजलंच असेल. काही अडचण असल्यास कळवा. समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. भारतीय राज्यघटनेनुसार सार्वभौम आहे. म्हणजे भारतीय राज्यघटना कोणानुसार सार्वभौम आहे? राष्ट्रपतीनुसार का? राष्ट्रपती त्याच्या कार्यकारी मंडळानुसार काम करतो. कार्यकारी मंडळ त्याच्या खाली असतं. त्याच्या अंतर्गत न्यायव्यवस्था येते. न्यायव्यवस्था त्यांच्यावर वास ठेवते आणि न्यायव्यवस्थेने जर काही चुका केल्या तर त्याच्यावर संसद वास ठेवते. मग सार्वभौम कोण येते? इथे भारतीय जनता. कारण या सगळ्यांची निर्मिती कोणी केली आहे? भारतीय जनतेने. तर भारतीय राज्यघटना कोणानुसार सार्वभौम आहे? भारतीय जनतेनुसार सार्वभौम आहे. चला समोरचा क्वेश्चन घेऊया. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? बघा, संघराज्याचे जे कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी मंडळ म्हणजे कोण? ज्याच्यामध्ये येतो राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, संसद आणि आपले जे नोकरशाही वगैरे सगळे येतात त्याच्यामध्ये. मुख्यमंत्री, राज्यपाल वगैरे हे सगळे कार्यकारी मंडळात येतात. पण सरन्यायाधीश आहेत का? हे कार्यकारी मंडळात नाही आहेत, हे न्याय मंडळात येतात. कार्यकारी मंडळ वेगळं असतं आणि न्यायमंडळ वेगळं असतं. आता न्यायमंडळ कसं असतं? त्यात असतं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि आपल्या तालुका लेवलचं दंडाधिकारी न्यायालय. हे वेगवेगळे न्यायालय असतात. हे न्यायमंडळ असतं आणि ते कार्यकारी मंडळ असतं. कार्यकारी मंडळामध्ये असतो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या अंतर्गत मंत्रिमंडळ. हे कार्यकारी मंडळाअंतर्गत येतात. आपल्याला हा क्वेश्चन समजला असेल. समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कुठून घेण्यात आले? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं का सत्यमेव जयते हे आपलं अशोक स्तंभ आहे त्याच्या खाली लिहिलेलं आहे. अशोक स्तंभावर 4 सिंह असतात. एक समोर दिसतो आपल्याला, एक डाव्या आणि एक उजव्या बाजूला आणि एक पाठीमागे असतो. आणि त्याच्यावर 4 प्राणी असतात. एक सिंह असतो, एक हत्ती असतो, एक घोडा असतो आणि एक बैल असतो. आणि त्याच्याच खाली सत्यमेव जयते हे वाक्य असतं. आणि हे वाक्य आपण घेतलं होतं उपनिषद मुडकीतून. आणि ह्याला मान्यता दिली होती आपण 26 जानेवारी 1950ला आपण या वाक्याला मान्यता दिली होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. बघा, कोणत्या कलमांतर्गत हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. कलम क्रमांक 19 नुसार आपल्याला अभिव्यक्ती दिले आहेत. तुम्हाला आत्ताच सांगितलं मी. कलम 21 मधून जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य दिले आहे. याच्याबद्दलही आपलं बोलणं झालं. आणि 30 मध्ये शैक्षणिक संस्थांचे अधिकार दिलेले आहेत. ज्या शैक्षणिक
संस्था स्थापन करण्याचे अधिकार दिलेले आहेत अल्पसंख्याक आणि यांना. मग राहिलं काय कलम क्रमांक 17. तर कलम क्रमांक 17 मध्ये दिलेले आहेत अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यात आली असून हा पाळणे कलम 17 नुसार गुन्हा आहे. तर आपलं उत्तर आहे कलम क्रमांक 17. आणि याच्या अंतर्गतच 1955 मध्ये अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा निर्माण करण्यात आलेला होता. यालाच नागरी संरक्षण कायदा असेही म्हणतात. तुम्हाला प्रत्येक वेळेस हा क्वेश्चन येतो, नागरी संरक्षण कायदा कधीचा आहे? हा 1955चा आहे. यालाच अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा असे म्हणतात. आणि एक वेगळ्या प्रकारेही क्वेश्चन येतो की नागरी संरक्षण कायद्याचे पूर्वीचे नाव काय आहे? तर ते अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा आणि आहे 1955चा. आणि याची विचारधारा आहे कलम 17 नुसार. कलम 17 नुसार हा कायद्याची स्थापना करण्यात आलेली आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन क्रमांक 24. खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? बघा आता मूलभूत हक्क कोणकोणते खालील प्रकारे तुम्हाला सांगतोय मी. मूलभूत हक्क हे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्या. आणि तुमची इच्छा असेल तर आपण त्या मूलभूत हक्कांवर एक वेगळा टॉपिक घेऊन पूर्ण मूलभूत हक्क तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करू. आता मूलभूत हक्कांमध्ये पहिला संपत्तीचा हक्क. बघ संपत्तीचा हक्क पहिले होता, पण हा 44व्या घटनादुरुस्तीनुसार याला मूलभूत हक्कातून काढून कलम 300A मध्ये टाकण्यात आलेला आहे. आता हा मूलभूत हक्क नाहीये. आता हा मूलभूत हक्क नाहीये. आता मतदानाचा हक्क. मतदानाचा हक्क हा मूलभूत आहे, पण हा मूलभूत हक्कांअंतर्गत येत नाही. हा बाहेरचा मूलभूत हक्क आहे. हा येतो 326 मध्ये. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. आता हा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे आणि हा येतो कलम क्रमांक 25 ते 28 मध्ये. याच्यामध्ये विविध प्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य आपण देण्यात आले आहेत. आणि राजकीय हक्क. राजकीय हक्क हे आपले येतात. आपण जे राजकीय हक्क म्हणजे आपण एखाद्या आमदारकीला खासदारकीला उभं राहणे वगैरे हे मूलभूत हक्कांतर्गत नाही आहेत. हे हक्क येतात राजकीय हक्क आणि हे मूलभूत हक्कांच्या बाहेर आहेत. मूलभूत हक्कांअंतर्गत काय येतात? धार्मिक स्वातंत्र्य. आणि हे कलम 25 ते 28 दरम्यान देण्यात आलेले आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. कोणत्या पक्षाला जर किमान 4 राज्यात राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर त्याला कोणता पक्ष म्हणतात? 4 राज्यात जर त्याला राज्य पक्ष म्हणून पातळी मिळाली काय म्हणतात? त्याला राष्ट्रीय पक्ष. बघा आत्ताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, जी राष्ट्रवादी होती आपली, त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला आहे. कारण का त्यांना कोणत्याही 4 राज्यामध्ये राज्य पक्षाचा जो दर्जा होता तो त्यांचा निघून गेलेला आहे, म्हणून तो आता राज्य पक्ष राहिला आहे. आणि एखाद्या राज्य पक्षाला जर 4 राज्यात राज्य पक्षाचा दर्जा मिळतोय तर तो राष्ट्रीय होतो. आता सगळ्यात रिसेंटली आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. आणि एक NNP होती, मेघालय डेमोक्रेटिक पार्टी होती, त्यांनाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी 4 राज्यात तुम्हाला राज्य पक्ष असण्याचा हक्क असावा लागतो. तर कसा वाटला आपल्याला? तुम्हाला आजच्या राज्यघटनेवर 25 प्रश्न समजवण्यात आलेले आहेत. आपल्याला याच्यात कोणत्याही प्रकारे प्रश्न असेल किंवा कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे काही जर जाणून घेण्याची इच्छा असेल किंवा मूलभूत हक्कांबद्दल अजून विस्तृतपणे जाणण्याची तुमची महत्वाकांक्षा असेल तर तुम्ही तसं कळवा. तुम्हाला त्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात येईल. तरी आपल्या यशोदा प्रबोधिनी अकॅडमीला तुम्हाला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि इथून पुढे प्रत्येक रोजी आपण एक वेगवेगळ्या विषयावर 20 क्वेश्चन घेणारच आहोत. आणि विविध प्रकारे तुम्हाला अजूनही काही आवश्यकता असल्यास तुम्ही आम्हाला कळवू शकतात. धन्यवाद.